त्याच्यातून आलं पाहिजे. आपण किराणा दुकान टाकणार होता, शेतीतून आलेला पाहिजे, कुठून आला पाहिजे का, किंवा आपण काहीतरी एजन्सी सुरू करतोय का, काय सुरू करतोय, ब्युटी पार्लर आपण सुरू करायचं. नाही तर आपण इन्कम आपल्याला मिळालं पाहिजे, बरोबर आहे, पण मग आयटीच्या कोणत्या कोर्सला घेतो आणि इन्कम भलत्याच याच्यातून मिळतं असं नको आहे की नाही. तो उद्देश आपला काय आहे, ब्युटी प्रोडक्टचे ऍप्लिकेशन कोणावरती करायचंय, आपल्या कोणावर करायचंय, व्यक्तीवर, कस्टमरवर, आणि आपल्याला काय मिळालं पाहिजे, त्याच्यातून इन्कम मिळालं पाहिजे. काय करायचंय ते मी सिलेबस सांगितलं, पण एखादी गोष्ट करत असताना ती का करतोय आणि नेमकी काय शिकतोय हे आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झालं, बरोबर. तर एक ताईंनी बरोबर सांगितलं की मला काय करायचं, इन्कम मिळवायचं, पण ब्युटी पार्लरच का करायचं, पहिल्याने पण करू शकतो नाही की नाही. तुम्हाला ब्युटी पार्लरची काय आवड आहे का, बरोबर. एक तर तुमची ब्युटी पार्लर मध्ये काय असेल, आवड असेल. अजून काय कारण आहे ब्युटी पार्लर करण्याचं, सुंदर दिसणं. सुंदर दिसणं आणि असं नाही म्हणतात, व्यक्तिमत्वातला बदल, चांगला बदल, ही काय आहे, काळाची गरज. ठीक आहे. तर काय व्यक्तिमत्वात बदल करणार आपण,